नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मित्रांनो, माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत जे आपण ऑनलाईन फॉर्म भरले, बऱ्याच फॉर्ममध्ये काही छोट्याशा चुका झालेल्या आहेत आणि काही संपूर्ण फॉर्म पण चुकलेले आहेत. आता हे चुकलेले जे फॉर्म आहे ते एडिट करायचे किंवा ते दुरुस्त करायचे, तर हे कसे करायचे याची माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर मित्रांनो, आता या ऑनलाईन फॉर्ममध्ये तुम्ही काय दुरुस्ती करू शकतात. जसे की तुमच्याकडून नाव चुकलं असेल किंवा तुमच्याकडून जन्मतारीख चुकली असेल, काही डॉक्युमेंट तुमच्याकडून चुकीचे अपलोड झालेले असेल, बँकेच्या पासबुकच्या ठिकाणी आधार कार्डच अपलोड झाले, अशी जे पण काही प्रॉब्लेम आलेले आहे किंवा तुमचा पत्ता वगैरे चुकला असेल, हे सगळे जे प्रॉब्लेम्स आलेले आहेत तुम्हाला आणि ही जी माहिती आहे ती संपूर्ण तुम्ही एडिट करू शकतात. याची सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ते व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात पहिले हे ॲप आहे, पण ही जी ॲप आहे ती ही जुनी ॲप आहे. तुम्हाला ही ॲप अपडेट करून घ्यावी लागेल. त्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला प्ले स्टोअरवर यायचं आहे. प्ले स्टोअरवर आल्यानंतर ही जी ॲप आहे ही अपडेट करून घ्या. तुम्ही बघू शकता ही ॲप अपडेट झालेली आहे. ॲप ओपन करा. ॲप ओपन केल्यानंतर बघू शकता इथे ॲप लॉग इन झालेलं आहे. याच्यामध्ये आता तुम्हाला जे अर्ज तुम्ही केलेले आहे, हे केलेले अर्ज या ऑप्शनमध्ये तुम्हाला दिसेल. या केलेल्या अर्ज या ऑप्शनवर क्लिक करा. इथे बघू शकता जो फॉर्म भरलेला आहे याची सगळी माहिती आलेली आहे. आता हे जे फॉर्म आहे इथे तुम्ही एडिट करू शकता. एडिट करण्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला त्या फॉर्मवर क्लिक करायचं आहे. फॉर्मवर क्लिक केल्यानंतर इथे बघू शकतात अर्जदाराची संपूर्ण माहिती, तुम्ही केलेल्या कागदपत्रे, ही सगळी डिटेल्स इथं आलेली आहे. आता एडिट करण्यासाठी या वरती राईट कॉर्नरला तुम्हाला एडिट हा ऑप्शन दिसतोय, याच्यावर क्लिक करा. एडिट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही ते बघू शकतात भरलेल्या अर्जामध्ये फक्त एकदाच बदल करता येईल. म्हणजे तुम्ही जर हा लक्षात घ्या, एकदाच तुम्ही चूक दुरुस्त करू शकतात. परत ही चूक दुरुस्त करता येणार नाही. त्याच्यामुळे काळजीपूर्वक ही माहिती भरा. ओके केल्यानंतर आता तुमच्यासमोर सगळी माहिती दिसेल. या फॉर्ममध्ये जी पण काही तुम्हाला माहिती बदलायची आहे ती तुम्ही इथून डायरेक्टली बदलू शकता. जर तुम्हाला तुमच्या नावात बदल झाला असेल तर इथे नाव टाकून तुम्ही ते नाव सबमिट पुन्हा एकदा करू शकता, किंवा तुमच्या लग्नापूर्वीचे नाव, जन्मतारीख किंवा तुमचा जो ॲड्रेस असेल त्याच्यात बदल झाला असेल तर ही सगळी माहिती तुम्ही इथून अपडेट करू शकतात. मोबाईल नंबर चुकला असेल किंवा काही पण प्रॉब्लेम आला असेल ऑनलाईन फॉर्म भरताना, बँक डिटेल्स चुकली असेल ती पण इथे तुम्ही टाकून भरू शकतात. आणि जर समजा तुमच्याकडून तुमचे जे कागदपत्रे ते चुकीचे अपलोड झालेले असेल, चुकीचे अपलोड झालेले डॉक्युमेंट कसे तुम्हाला बदलायचे, यासाठी इथे राईट कॉर्नरला हा जो बिनचा ऑप्शन दिसतो याच्यावर क्लिक केला तर हा जो डॉक्युमेंट आहे तो डिलीट होऊन जाईल. त्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही तोच डॉक्युमेंट टाकून एडिट करा. आता इथे ॲक्सेप्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा फॉर्म सबमिट करायचा. माहिती अपडेट केल्यानंतर हा जो फॉर्म आहे हा एडिट होऊन जाईल आणि त्यानंतर तुमचा अर्ज पात्र होऊन जाईल. अशा पद्धतीने हा अर्ज तुम्ही एडिट करू शकता. जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.